हे ना सगळं साफ केलं पाहिजे. आता पाऊस गेला हे सगळं साफ करून ना एकदम व्यवस्थित केलं पाहिजे. घाण लई झाल्या आणि मला वाळू घावले कसं म्हणजे 2 दिवस झालं गावले आणि ठेवले मी त्याला. हे कसं दिसते बघा की कोरोना झाले इथं होतं इथं गावलं लांब असते वाळू. वाळूचा ना वाळूचा त्या स्टेपच वेगळा येऊ कसा वेगळा दिसतंय आणि वेगळंच कसं तरी दिसतंय ते. आणि सकाळ सकाळच्या वेळ झाली तर कसं काय म्हटलं सगळ्यासनी गुड मॉर्निंग. आम्हाला ना हे काल गावलं होतं त्याला म्हटलं आकार कसा होतोय बघूया हे आकार म्हटलं कसा होतोय बघूया. पण ते आहे तसंच आहे जरा म्हणजे थोडं हे झाले नॉर्मली गट्टू मोठं झालं त्याचं त्यामुळे आम्ही काय खाल्लं नाही. टाकायचं एक असलं खायचं नाही कधी काय नाही. आणि फुलांचा विषय काय झाला माहिती आहे का फुलं खाली पडायला लागले ते मी सकाळी सोडा ते पण लई फुलं खाली पडायला लागले मी तिकडचीच घेतो जास्त करून. आता दुर्गा माता बसली ना त्यामुळे देव उचलायचं नसल्यामुळे देवाला आपल्या फुलांनी पाणी घालत असतं. आणि आजचा प्लॅन तुम्हाला सांगायचं म्हटलं आज प्लॅनिंग काहीच नाही. आज फक्त जायचं आपल्याला खाली मंडळ सोडायचं म्हटलं तर पोरं लागतं ते पोरं नाही तर काय नाही तर पप्पानं गाडीवर पाणी मारले वाटतं हिच्या पण मारले हिच्या पण मारले आतच जाऊया. बाहेर गाडी ते लावली तर टीव्हीचा आवाज येतोय जास्त कॉपीराईट क्लेम पडायचा बाहेर जात तर बाहेर पाठीमाग जाऊन तुम्हाला बोलतो. अरे वा ही की वाढता बघता ना जास्त खुशी होती. इतक्या दिवस म्हणजे किती महिना झालं ती ना केली बारकीच आहे हळूहळू वाढायला लागल्या. आता जरा तिला वाढा जास्त लागल्या चांगली गोष्ट आहे. आणि केळ नजर आहे माझी मोठी ती कवा पिकते कवा नाही तिच्यावर नजर आहे माझी. आणि तिला आम्ही किती दिवस झालं म्हणतोय की तिला कपडे घालायचे म्हणजे कपडे म्हणजे तिनं आपल्या कागदांना ना पॅकिंग करून टाकायचं. वांडरे मिंडर आले ना ठेवीत नाही तर आणि ते घेऊन येतो मी सगळीकडे 4-5 जणांना दाखवलं हे कसं आहे बघा कसं आहे आणि दोघा ठिकाणी दाखवतो. वेगळंच ते पण आहे त्याचा वेगळा आहे त्यामुळे सगळ्यांना दाखवतोय. आणि इथं घाण भरपूर झाली हे काढलं पाहिजे सगळं विषय मोठा शिवाय मोठा हे काढलं पाहिजे सगळ्यांनी. आणि इथं लाकडं ते म्हणजे लाकडं संपलेली घरातली ती आता ही लाकडं वाळतील तवा फोडली पाहिजे सगळे लाकडं. घरात जाऊया आणि बघू मग कुठं जायचं काय जायचं जाणं कुठं नाहीच म्हणजे कामं नाही ते नाहीच कुठं जाणंच नाही आहे कुठं माझं. कामं असतं तर इकडे तिकडे जाता येते पण कामं नाही तर कुठं जाणार घरात बसूनच आहे. मम्मी फक्त जाते रानात. मम्मी हे वाळू खा दर तुला वाळू तुला आणलं खायला रे खा टाकून दे तिकडलं का ते गणपती 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 हो कुठलं गणपती दिसते गणपती नव्हते आहे का बस गणपती नाव काय पण होईल गणपती नावची मम्मी म्हणते गणपती काय म्हणायचं आता तिला गणपती म्हणते गणपती हे गणपती दिसतोय रे तुला विघ्नेश की रे सम चप्पल वाले असलं तर तसलं आणि तर गणपती तुझा काढशील बाहेर. चल चल की तू पुढं लाग तमकी राहू द्या खाताची तुझी चल. तिथे काय सारखा सोबरा भरलेला तुझा. मम्मी म्हणते आमची वाळक बघूया पाठीमागं जाऊन वाळक बघू आपण या बघ दात कुठं तिकडे जाय इकडे नाही मम्मी काढून टाक घाणले का घाण काढून टाकते हाय वाळूक हा करा टाक काय कसलं कसलं आहे ते वाळू एवढं वार असं ते चालतं खायला त्याला काय होतं थांब एक मिनिट काय राहिले का कारण आहे कारण तिकडे हवी मम्मी तू लाकडं बघा आलेस मी मला घेऊन इथं शे कारॅट नव्ह का हे कारॅट तसंच होतं ते कारॅट शेता का लाकडं मग मी हे घाण काढलं की काढू तेवढं लाकडं लाकडं काढायची थंडी काढून काढाय मग थोडी मंगळवारी सकाळची का नाही मी हाय घरात बरं हे करूया करूया त्या की आल्या काय तर मग मी हे केलं पाहिजे गाठलं पाहिजे. माकडा बिकडानं बघितलं का वांढरा बिंढरा सगळं सपवून टाकणार तू हा वांढर कुठं तेवढी तर माहिती का बघितलं नाही म्हणून तर तुझा कोणता कोका मोठा झालाय अजून पिकल्यानंतर मोठा होणार का नाही त्याची इलायची केळी आहे मग कोक्याची हे बनतात ना भाजी बनतात ना काहीतरी
हो लक्ष आहे तर माझं. वाळू घे. कुठे वाळू अरे हम्म? किती काय चांगली नजर राहिले का मम्मी तुझ्या वाळकावर. बायो की गावलंय. मग हे खाले. कुठे लाकडं काय तुम्ही काढूया. हम्म टाकवायला तर संध्याकाळी त्याला. पाणी ठेवू होय? काही वाळू. कुठे बस एक मला बुक कुठे दाखवून जा मला कुठे एकदम असू दे अरे हवी चांगलं तुझी नजर आहे की गावते कुठ तुला. एक वाळ गावले आणि 2 वाळका आहेत दुपारी जाऊन खायचं आता हे खातो जाऊ. हा बघ इथं बघ आहेत का झाडं पण उगवते ते भोपळ आले का कुठे बोपा यो काय तर आपलं आहे का नाही दुसरं काय आपला आई चल राहू दे वाळकले का किती वाळके खाते पप्पाला जे भाव खाले पप्पा सोबत असतात सगळीकडे वाळके. दुपारची वेळ झालेली आहे आता जीव आहे कालवण तेवढं गरम करून टाकूया टेन्शन नको परत काय. व्हिडिओ क्वालिटी लय म्हणजे व्हिडिओ क्वालिटी लय खराब येते लय म्हणजे लय खराब येते ह्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये ना लाईटमध्ये व्हिडिओ क्वालिटी लय खराब येते. सकाळी आपण तिथं वाळग बघितलेलं बघा कालवण गरम करायला ठेवलं या तोंडावर जरा पाणी मोडतं जरा झोपलेलं बाहेर कुठं आलंच नाही त्यामुळे ब्लॉग तिथे जास्त होतच नाही. इथं वाळक मम्मीने सकाळी दाखवलेलं ना ते जेवतो आपण काढूया खाऊया विघ्नेश पण झोपतोय. हा बघा ठीक आहे का हे गवलं विघ्न आत्ताच आंघोळ केली गवलं कापूया मस्त जीवया जेवायला काय बनवलं तेच रेग्युलर पावटाच घालून आणि ते विघ्नेशनं मस्तपैकी आपलं आंघोळ केलेलं आहे 1 वाजता तसं काय आंघोळ काय केलं नाही म्हणून सकाळी गार पण आंघोळ केली. हे आमचं मांजरगड जवळ येत नाही बघा तेवढा पुढे जवळ सकाळचं फक्त दूध खायला थोडं जवळ येतं आणि तिथून परत येत नाही पळते का इकडे. पहिलं मांजर होतं ते जवळ यायचं गण्या काय केलं मार खातील त्याला इकडं जर खायला देतो ये वर मी घरात आहे ना मी जेव्हा घरात आहे एकटा असतो तोवर जो आतल्या रूम मध्ये आता किचन रूम मध्ये येत नाही मी बोलले तेवढं येत नाही त्याला हात तरी मारले का नाही बाहेर जा म्हणून तर तिथनं कधी आत येत नाही टीव्हीची रूम आहे ना त्यातून आत कधी येत नाही. पप्पा मम्मी आल्यानंतर ती नक्कल चालू असते तेव्हा मला घाबरत नाही तो गण्या खायला पाहिजे का नको ये उठ ये दर जा खादा उठ खादा जा उठ नको जो बाजार आणला होता ना हाय तसंच आहे बघा मम्मीने काही काढलेलं नाहीये हाय तसाच आहे थोडा आहे दे नाही म्हणजे विषय काय झाला होतोय माहिती आहे का मम्मी जाते रानात जाते आणि ती संध्याकाळी कटवून येते ते जेवण ते आंघोळ बिंघोळ तिला करायचं म्हणजे तिला पण तकलीफ होते जास्त त्यामुळे जास्त तिच्या पाठीमागं लागत नाही जेवढं होतं तेवढं माझ्याकडून मी करतो आणि बाकीचं मग मला येत नाही ते मम्मीला मग करायला सांगतो. आता जे साहित्य आहे ते आपण काढूया मस्तपैकी आणि सगळं व्यवस्थित लावूया ते आलं तर ती तरी किती एकटी करणार आहे एकटी तरी माणूस किती राबणार पप्पा असतात पप्पांच्या कामावर तर मला आता झाले 1 ते 1.5 महिना झाला 1.5 महिना नाही 2 महिने होत आलं की मला कामच नाहीये मग मी घरातच आहे. बघितलं पाऊस चालू झालाय पाऊस केव्हा पण चालू होतोय संध्याकाळचा आता 5:45 वाजलेत आणि पाऊस चालू झाले तर लाकडं होते तर लाकडं 8 नेऊन ठेवली तर आणि एक काम सांगितलं मम्मीना मग ते काय माहिती आहे का शिव्या खायचं फुकट एक काम सांगितलं चूल पेटवायला पाणी ठेवायला गरम करायला मम्मी रानात नाही येते आता नाही ठेवलं का नाही लय शिव्या खाणार आहे आणि मम्मी आज भिजणार आहे तिने हे नेलेलं नाही खवा नेलेलं नाही तेव्हा भिजणार आहे बाबा पावया पण गळायला लागले आता. ब्लॉग मी कशासाठी बनवलं होते मला वाळू गावलेलं ना त्यासाठी ब्लॉग बनवलेला मी ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझी व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला दिसत असेल त्याच्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ बघायला
म्हणजे जास्त व्हिडिओ बघत नाही, पण तुम्ही सपोर्ट केल्याशिवाय माझी व्हिडिओ क्वालिटी जास्त वाढणारच नाही आहे. का माहिती आहे तुम्हाला सांगतो, तुम्ही सपोर्ट केला तर मला पण मजा येईल जरा की व्हिडिओ बनवायला. तर तुम्ही सपोर्ट करा आणि मी तो विषय मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मांडतो. आता काही सर दिसणार नाही ह्याच्यामध्ये. तर कसा व्हिडिओ असला मग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट नक्की करा. तुम्ही कमेंट केल्यानंतर माझा व्हिडिओ पुढे जातो आणि भेटा आपण नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये.